सांगा. लेथ मशीन मटेरियल रिमूव्ह करतं इन द फॉर्म ऑफ चिप. ओके. आणि ते मटेरियल कलेक्टेड होतं ट्रे मध्ये आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंट पण ट्रे पुट करतं. ट्रे मध्ये ठेवू शकतो आपण, बरोबर. आणि वर्कपीस होल्डिंग डिव्हाइस. हॅलो. वर्कपीस होल्डर. आवाज बोला पुढे. पुढे बोला, आवाज नाही येत. हॅलो. कन्स्ट्रक्शन सांगायचंय का? वर्किंग कन्स्ट्रक्शन दोन्ही सांगायचंय, कसं काम करते मशीन. Workpiece holding device is a chuck. ओके. Chuck through chuck key jaws are open when chuck key rotate clockwise or anti-clockwise. Jaws are open or closed. ओके. When larger wheel rotate clockwise or anti-clockwise, we can move carriage on guideways. We use longitudinal motion to carriage. Very good, very good. Next. इनिशियली पहिल्यांदा आपण फेसिंग ऑपरेशन करतो. इन फेसिंग ऑपरेशन वी रिड्यूस द लेंथ ऑफ अ वर्कपीस. व्हेरी गुड. तेव्हा अँगल टूल मधला आणि वर्कपीस मधला अँगल 90 डिग्री असतो. नंतर टर्निंग ऑपरेशन. In turning operation, diameter of workpiece reduce. Okay. Third one, taper turning operation. Taper म्हणायचं, taper. Taper turning operation. त्याच्यामध्ये स्लांट एज येते वर्कपीसला. ओके. व्हील फिरवतो त्याच्यासाठी. व्हील कुठलं फिरवतो आपण? सेकंड व्हील एकदम मोठं सोडून दुसरं छोटं. टूलपोस्ट वरचं टेपर टर्निंगला टूलपोस्ट वरचं जे काही छोटं व्हील आहे, ठीक आहे, ते फिरवतो. आणि फेसिंग ऑपरेशनला कुठलं व्हील फिरवतो तर मिडल व्हील. हॅलो. येस सर. डायमीटर ज्याचा मीडियम आहे असं म्हणू आपण, ठीक आहे. क्रॉसलाइड हँड व्हील जे आहे ते फिरवून आपण फेसिंग ऑपरेशन वी कॅन परफॉर्म, बरोबर. टूलपोस्ट व्हील जे आहे, टूलपोस्ट व्हील म्हणजे इथलं हे दिसतं का, हे एरो दिसतो का? येस सर. सो दिस व्हील वी कॅन रोटेट. चला पुढे अजून सांगा. लास्ट थ्रेडिंग ऑपरेशन. ड्यू टू बॅक गिअर मेकॅनिझम. ओके. Carriage will have automatic मुवमेंट म्हणून. मग स्पीड चेकचा त्याच्यामध्ये लेस असतो. ओके. आणि सिंगल पॉइंट कटिंग टूल हा टूल पोस्ट वरती फिक्स केला असतो. व्हेरी गुड. ओके. व्हॉट इज द रोल ऑफ टेलस्टॉक? टेलस्टॉक कशासाठी आहे? डेड सेंटर कमी जास्त करण्यासाठी. डेड सेंटर कमी जास्त करण्यासाठी. डेड सेंटर कशासाठी आहे? टू सपोर्ट. When the length of workpiece is large. When the length of workpiece is larger, supporting the workpiece. Tail rest gives the support. Okay, very good, very good. What is the role of lead screw?
सर ते कॅरेजला पुढं मागं करण्याला help ला मूव्ह करण्यासाठी हेल्प करतं. ओके, समजलं का? मशीन समजली का? लेथ मशीन समजली का? Yes, येस सर. ह्याच्यामध्ये गाईडवेज वरती फिरणारे दोन कुठले पार्ट आहेत? हॅलो, कॅरेज आणि चक चक कुठं फिरतं? चक रिव्हॉल्व होतं ते अबाउट द ऍक्सिस ऑफ द स्पिंडल. इट विल हॅव ओनली रोटरी मोशन. इथं फक्त ते फिरतं. हे कॅरेज येस. tool post. हा करेक्ट. हे कॅरेज फिरतं आणि हे टूल पोस्ट पण फिरतं. टेल स्टॉक, सॉरी टेल स्टॉक. टूल पोस्ट नव्हे, टूल पोस्ट फिरत. टूल पोस्ट हे ह्याच्यावरती नाही फिरत. गाईडवेज वरती फिरणारे दोनच पार्ट, कॅरेज आणि टेल स्टॉक. हा टेल स्टॉकचा लॉकनट दिसतो का बघा ना, लॉकनट लूज केल्यानंतर हे हा जो टेल स्टॉक आहे हा पूर्णपणे आपण पुढे इकडे सरकून इथे आणून ठेवू शकतो. हॅलो सर टेल स्टॉक आपण ते डेड सेंटर पुढे येतो ना, टेल स्टॉक नाही ना फिरत. टेल स्टॉक सुद्धा फिरतो, तो त्यांनी दाखवला नाही त्या व्हिडिओ मध्ये. हा त्यासाठी हा जो लॉक आहे, लॉकनट म्हणतो ह्याला आपण, ठीक आहे. हा लॉकनट आपण जर लूज केला तर हे जे गाईडवेज आहेत, ह्या गाईडवेजच्या वरती हे टेल स्टॉक पण पुढे जाऊ शकतं. हे असं इथपर्यंत समजा एवढा तुमचा काय म्हणायचं बघा ना, इथपर्यंत तुमचा काय आहे, वर्कपीस आहे. वर्कपीस. हा, तर तो वर्कपीस हे थोडस बाहेर येऊ शकेल इथपर्यंत, ठीक आहे. पण इथपर्यंत टच होण्यासाठी मग ह्याला काय करावं लागणार, लॉकनट यू कॅन लूज इट, ओके, अँड यू कॅन स्लाइड ऑन दी गाईडवेज टू धिस टेल स्टॉक. मग तो इथपर्यंत आणून मग तुमचा तो असा टेल स्टॉक इथे बसेल. हॅलो, येतं का लक्षात? समजलं का? येस सर. So on the guideways, two mechanical components will be sliding. Number one carriage and number two tailstock. ठीक है? येस सर. What is the role of tool post? टूल पोस्ट ती ऍडजस्ट करण्यासाठी. Tool post is the house of tools. Single point cutting tool, we can fix it. टूलला होल्ड करण्यासाठी. Very good. टूल ला होल्ड करण्यासाठी टूल पोस्ट वापरतोय आपण, बरोबर? येस सर. येस सर. आता थोडस अजून डिटेल मध्ये जातोय आपण. कॅरेज जर घेतलं तर मी परत एकदा दाखवतो, एवढ्या सगळ्या पार्टला कॅरेज असं म्हणतोय आपण, ठीक आहे. सो कॅरेज मध्ये कुठले कुठले पार्ट्स येतात बघा. कॅरेज इन्क्लुड्स सॅडल. पहिला पार्ट जो आहे तो सॅडल. सॅडल म्हणजे काय तर ह्या गाईडवेज वरती ऍक्च्युली रेस्ट होतो. हे दिसतं का सॅडल? एवढं दाखवतो मी इथे बघा. हॅलो, येस सर. ठीक आहे. हा, सो दिस पार्ट इज कॉल्ड ॲज सॅडल अँड सॅडल इज पार्ट ऑफ कॅरेज. ह्या कॅरेजचा पार्ट आहे तो सॅडल. सॅडल इज रेस्टेड, ओके, असं म्हणू आपण. सॅडल इज रेस्टेड ऑन दी गाईडवेज अँड व्हेन वी आर रोटेटिंग clockwise or when we are rotating larger wheel on the carriage in clockwise or anti-clockwise direction, at that time as saddle is rested on the guideways, because of which entire carriage will have longitudinal motion along the axis of the spindle म्हणू आपण. हॅलो, समजलं का? हॅलो, सॅडल कळलं का? येस सर. हा, सॅडलच्या नंतर इकडे ऍक्च्युली एक पार्ट आहे जो ऍप्रॉन मेकॅनिझम म्हणतो आपण त्याला. इकडे तो दिसत नाही ऍक्च्युली. स्प्लिट नट वगैरे मी सांगितलं ह्याच्या पाठीमाग असतं, ह्याच्या आतमध्ये इकडे आतल्या साईडला, ठीक आहे, स्प्लिट नट. अँड दॅट स्प्लिट नट वी कॅन एंगेज विथ दिस लीड स्क्रू with the help of apron mechanism, through which threading operation can be performed. And in threading operation, speed of this chuck will be very less and carriage will be moving automatically in longitudinal motion, ठीक है. And this happens because of engaging of split nut with the help of lead screw, and this happens because of the apron mechanism. Apron, apron, P-R-O-N. Hello,
समजलं का? Yes, sir. So apron mechanism is also part of carriage, but it is hidden part that we cannot visualize in this diagram. So you can imagine apron is the mechanism actually, and this mechanism is helping us to perform threading operation on the lathe machine. कॅरेज हे ऑटोमॅटिक पुढे मागे होण्यासाठी ह्या गाईडवेज वरती एप्रॉन मेकॅनिझम तिकडे काम करतं, इन विच व्हॉट हॅपन स्प्लिटनट गेट्स एंगेज्ड विथ लीड स्क्रू. ह्या लीड स्क्रू सोबत स्प्लिटनट हा जो आहे तो एंगेज होतो आणि ऑटोमॅटिक मुवमेंट होते कॅरेजची, लॉन्जिट्युडनल मुवमेंट म्हणू आपण ह्याला. हॅलो, सो हॅव यू अंडरस्टूड सेकंड पार्ट ऑफ कॅरेज विच इज एप्रॉन? पहिला पार्ट हा सॅडल इथे लिहितो मी. Second part is apron mechanism, which is not visible in this diagram. It is mechanism actually, and in that mechanism only what happens, split nut gets engaged with lead screw, and this will help us to automate, okay, movement of the carriage. बरोबर? हॅलो, समजलं का? काय अवघड झालं बरं का? मयुरी माळी आवाज नाही येते. हॅलो, मयुरी माळी काय बोलायचं आहे का? काय अवघड आहे बघा. लेट अस मूव टुवर्ड्स थर्ड पार्ट. Yes, sir. हा, थर्ड पार्ट इज क्रॉस स्लाइड. इथे लिहिलेलं आहे बरं का, क्रॉस स्लाइड. तो क्रॉस स्लाइड म्हणजे ह्या सॅडलच्या वरती असतं ऍक्च्युली. इट इज पार्ट ऑफ कॅरेज विच इज माउंटेड ऑन दी पार्ट ऑफ सॅडल. सॅडलच्या वरती जो काही मेकॅनिकल एलिमेंट आहे कॅरेजचा, जो माउंट केला जातो त्याला क्रॉस स्लाइड असं म्हणतात. दिस इज दी थर्ड पार्ट ऑफ दी कॅरेज. And when we will be rotating, okay, cross slide wheel, cross slide hand wheel इथं म्हणलेलं आहे, हे त्याला क्रॉस स्लाइड हँड व्हील म्हणू आपण. जे मिडल व्हील म्हणलं मी, सगळ्यात लार्जर व्हील ऑन दी कॅरेज इज कॅरेज व्हील म्हणू ह्याला आपण. त्याला कॅरेज व्हील म्हणू, ठीक आहे. आणि मिडल व्हील जे आहे त्याला क्रॉस स्लाइड हँड व्हील म्हणू आपण. सो क्रॉस स्लाइड जे काही आहे विच इज माउंटेड, विच इज फिक्स्ड ऑन दी सॅडल. या सॅडलच्या वरती जो दिसला का, हॅलो दाखवलेलं, हॅलो, Yes, sir. एवढ्या पार्टला सॅडल असं म्हणायचं. अँड दिस सॅडल वी कॅन हॅव, ओके, मुवमेंट ऑफ सॅडल वी कॅन हॅव, सॉरी, मुवमेंट ऑफ क्रॉस स्लाइड वी कॅन हॅव. दिस इज द पार्ट ऑफ क्रॉस स्लाइड. अँड मुवमेंट ऑफ क्रॉस स्लाइड वी कॅन हॅव विथ द हेल्प ऑफ क्रॉस स्लाइड हँड व्हील. मग ह्याला क्रॉस स्लाइड हँड व्हील असं म्हणतोय आपण. दिसलं का? हॅलो, हॅलो, yes no, yes no. Yes, sir. Ha. Now when this cross slide hand wheel I will rotate either in clockwise or anti-clockwise direction. In that case what happens, this cross slide, हे जे क्रॉस स्लाइड आहे, हे जे क्रॉस स्लाइड आहे, this cross slide will have transverse motion or perpendicular to the axis of the workpiece or axis of the spindle. Hello, आता हे बर का, हे आपल्याला परपेंडिक्युलर जातं पुढं. हा, क्रॉस स्लाइड जे आहे ते परपेंडिक्युलर पुढे जातं. हे आपल्याला इकडे फ्रंट व्ह्यू मधून दाखवता नाही येणार. वरतून जर बघितलं आपण, यू कॅन इमॅजिन टॉप व्ह्यू जर ह्याचा बघितला तर हे जे क्रॉस स्लाइड आहे मी इथे दाखवतो असं थोडस बघा. समजा हे क्रॉस स्लाइड आहे, वरतून बघितल्यानंतर हे असं दिसतंय आणि इकडे व्हील असणार आहे. व्हील वरतून बघताना ते व्हील ऍक्च्युअली व्हील दिसणार नाही, ते व्हील असं दिसेल. इमॅजिन करा, हे व्हील ज्यावेळेस आपण रोटेट करणार आयदर क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, ऍट दॅट टाइम दिस क्रॉस स्लाइड विल हॅव ट्रान्सवर्स मुवमेंट. म्हणजे हा तुमचा लेथ मशीन असेल, इकडे ऍक्सिस असेल, हा तुमचा वर्कपीस असेल इकडे. तर ह्या वर्कपीसच्या ऍक्सिसच्या परपेंडिक्युलर मुवमेंट होते क्रॉस स्लाइडची. कधी? when we will revolve, when we will rotate this cross slide hand wheel in clockwise or anti clockwise direction. कळलं का हे? हॅलो, हे पुढं किंवा मागे जाणार. कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं का बघा. हॅलो, बरोबर? सर, हो सर. हा, मग हे जे क्रॉस स्लाइड हँड व्हील जे आहे हे रोटेट केल्यानंतर आपला क्रॉस स्लाइड जो आहे तो पुढे आणि मागे असं जातो. ठीक आहे, पुढे आणि मागे, टू अँड फ्रो मोशन which is perpendicular to the axis of the workpiece or perpendicular to the axis of the spindle shaft. ठीक आहे.
मग ह्या व्हीलमुळे ऍक्च्युली कुठल्या क्रॉसलाइड हँड व्हीलमुळे ऍक्च्युली वी कॅन परफॉर्म फेसिंग ऑपरेशन. कळलं का हो? समजतं का बघा? हॅलो. Yes, sir. आणि कॅरेज Yes, व्हील sir. जे आहे, कॅरेज व्हील जे लार्जर व्हील विच इज प्रेझेंट ऑन दी कॅरेज, ज्यावेळेस आपण हे फिरवणार आहे त्यावेळेस हा सॅडल जो काही आहे सॅडल तो लॉन्जिट्युडनल मुवमेंट असणार त्याची ऑन दी गाईडवेज, बिकॉज ऑफ विच व्हॉट विल हॅपन, विच ऑपरेशन इट विल हेल्प अस टू परफॉर्म टर्निंग ऑपरेशन. हॅलो. Yes, sir. मग लार्जर व्हील विच इज प्रेझेंट ऑन दी कॅरेज, दिस व्हील इज हेल्पिंग अस टू परफॉर्म टर्निंग ऑपरेशन. Cross-slide hand wheel which is helping us to move in perpendicular direction to this cross-slide, because of which we can perform facing operation. समजलं का? Cross-slide. हॅलो. Yes, sir. आता त्याच्यानंतर मी पुढच्या गोष्टीकडे जातोय ज्याला आपण टूल पोस्ट स्लाइड म्हणणार आहे. दिस इज द फोर्थ पार्ट. This is the fourth part of our carriage. Now if carefully if you will observe, थोडंसं डायग्राम काढू आपण, ते कुठे बघा. इफ केअरफुली यू विल ऑब्झर्व, सो दिस इज द पार्ट. ह्याला आपण काय म्हणणार आहे बघा, दिसतं का? हॅलो, दिसला का? Yes, sir. ह्या पार्टला आपण टूल पोस्ट स्लाइड म्हणतोय. तो ऍक्च्युली ह्यांनी इथे दाखवला, हा म्हणून दाखवला, हा ऍक्च्युली नाही येतो. टूल पोस्ट स्लाइड जो आहे तो इथे. हॅलो, क्रॉस स्लाइडच्या वरती एक दिसतं का बघा, आहे ना, हे ह्याला टूल पोस्ट स्लाइड म्हणतोय आपण. हॅलो. Yes, sir. Yes, sir. टूल Yes. पोस्ट स्लाइडचा टूल पोस्ट स्लाइड जे आहे हा, sir. it is the part which is present or which can be fixed or mounted on the cross slide. क्रॉस स्लाइडच्या वरती जो काही पार्ट आहे जो फिक्स केला गेला त्याला आपण टूल पोस्ट स्लाइड असं म्हणणार आहे. अँड दिस टूल पोस्ट स्लाइड is helping us, we can give an proper angle to this tool post slide. टेपर टर्निंग ऑपरेशन करण्यासाठी ह्या टूल पोस्ट स्लाइडला आपण अँगल देऊ शकतो. इथे काल बघा आहे ना, इथे 2 नट होते, सॉरी बोल्ट होते, बोल्ट. आणि ते बोल्ट आपण काय करू शकतो, नट आणि बोल्ट ऍक्च्युली नट लूज करणार आपण, आणि तो नट लूज करून ही जी काही पूर्ण वरची असेंब्ली आहे, हे जे काही वरचा पूर्ण भाग आहे टूल पोस्ट आणि हे टूल पोस्ट स्लाइड, हे सगळं आपल्याला फिरवता येतं. एक सर्टन अँगल वी कॅन गिव्ह. बरोबर? हॅलो. And that angle we are giving to perform taper turning operation. Yes, sir. That angle we are giving, tool angle, we are changing angle between the tool and the axis of the workpiece. That angle we can change with the help of tool post slide. बरोबर? Yes, sir. Then one more wheel you will find on this tool post slide. Yes, sir. हे व्हील, ठीक आहे, हे व्हील, ह्याला टूल पोस्ट व्हील म्हणू आपण, टूल पोस्ट व्हील. हे इकडून बघितल्यानंतर, कुठून? ह्या डायरेक्शन, एक्स डायरेक्शन कडून बघितल्यानंतर ते व्हील असं दिसेल आपल्याला. कॅन यू इमॅजिन? हॅलो. This wheel we can either rotate in clockwise or anti-clockwise direction, because of which what will happen, we can perform taper turning operation. मग हे जे wheel आहे, this wheel will be helping us to perform taper turning operation on the lathe machine. समजलं का? This is the Yes, fourth, sir. this is the fourth part of the carriage. हा कॅरेजचा चौथा पार्ट आहे असं म्हणू आपण, टूल पोस्ट स्लाइड. त्याच्यानंतर मी 5व्या पार्ट कडे जातोय, कॅरेजच्या फिफ्थ एलिमेंट ऑफ द कॅरेज विच इज कॉल्ड ॲज टूल पोस्ट. And in this tool post, what we can do, we can fix our single point cutting tool. Single point cutting tool we can hold with the help of tool post. So tool holding device, in another language we can call tool post as tool holding device. आणि चक इज दी वर्कपीस होल्डिंग डिव्हाइस. समजलं का फरक चक आणि टूल पोस्ट मध्ये? हॅलो. हा, तर मला आता फास्ट थोडक्यात आहे ना, व्हॉट इज मीन बाय कॅरेज
अँड व्हॉट आर दी डिफरंट पार्ट्स ऑफ दी कॅरेज, हे कोण सांगेल फटाफट? मग आपण लिहून घेतो. इकडे संपलं आपलं लेथ मशीन पूर्णपणे माझ्याकडून सांगून संपले असं समजू आपण. देन वी कॅन राईट कन्स्ट्रक्शन अँड देन वी कॅन राईट वर्किंग. हॅलो, नाउ who will give some information about carriage, what kind of parts, mechanical parts we can have on this carriage? 5 पार्ट आहेत, मी फक्त जाता जाता नाव सांगतोय. सॅडल, then second is actually second it is missing, that is not visible in this diagram, which we are calling it as apron. Third is cross slide, fourth one is tool post slide, and fifth one is tool post. And there are on this carriage there are 3 wheels. One is carriage wheel, another is cross slide wheel. Cross slide wheel म्हणा किंवा cross slide hand wheel म्हणा, and third wheel is tool post hand wheel. So these are the 3 wheels with which different operations we can perform. सांगा आता थोडक्यात माहिती सांगा. What you understood and for this carriage. Hello. Hello. What are the different parts on the carriage? Hello. saddle, apron, Okay. cross side, Hmm. tool post, Hmm. And tool post. And what is the importance? त्या पार्टचं महत्व काय आहे? प्रत्येक पार्टचं महत्व काय आहे कॅरेज मध्ये? What is the use of saddle? Hello. सांगा सॅडल म्हणजे काय आहे? सांगितलं की मी आहे ना, पार्ट ऑफ कॅरेज विच विल बी रेस्टेड ऑन दी गाईडवेज. सॅडल हा असा पार्ट आहे कॅरेजचा जो गाईडवेज वरती रेस्ट होतो. अँड व्हेन वी आर रोटेटिंग दिस लार्जर व्हील विच वी कॅन कॉल इट एज कॅरेज व्हील, at that time entire carriage we can have, okay, we can move entire carriage in longitudinal movement we can give on the guideways. बरोबर का? हॅलो. yes, सांगा मग सॅडलचा काय आहे ना उपयोग? saddle वरती 2 wheels माउंट झालेत. 2 व्हील आणि, नाहीत माउंट झालेले बरं का. 2 व्हील माउंट नाही झालेले त्याच्यावरती. त्याच्यावर एकच व्हील माउंट झालेलं आहे. दुसरं व्हील जे आहे ते क्रॉस स्लाइड वरती माउंट झालेलं आहे. तिसरं जे छोटं व्हील आहे ते टूलपोस्ट स्लाइड वरती माउंट झालेलं आहे. कॅरेजच्या सॅडल वरती माउंट झालेलं किंवा ह्या कॅरेजच्या बेस वरती माउंट झालेलं एकच व्हील आहे. हॅलो, त्याला लार्जर व्हील म्हणतोय, त्याला आपण कॅरेज व्हील पण म्हणू. हॅलो. येस सर. हा, कॅरेज व्हील जेव्हा आपण क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज सगळ्यात रोटेट पहिल्यांदा सॅडल करतो. म्हणजे काय? हॅलो साक्षी रनवरे, सगळ्यात पहिल्यांदा सॅडल म्हणजे काय हे सांगायचं. सॅडल इज द पार्ट ऑफ कॅरेज. Saddle is a part of the carriage. Which is mounted on the guideways. Yes, saddle is a part of carriage which is mounted on the guideways. Correct. Then आता सांगा. When carriage is carriage wheel, the wheel is present. Carriage will be rotate in clockwise or anti-clockwise. Then carriage starts to move in the longitudinal motion on the guideways. on the guideways. Very good. Next is apron mechanism. कशासाठी ते? Threading operation when we wanted to perform with the help of lathe machine. At that time what is required? So split nut we need to engage with lead screw. That happens with the help of apron mechanism. And in apron mechanism what is happening? Entire carriage will have again longitudinal movement on the guideways, but this time it will be automatic movement.
of the carriage, and this is possible with the help of apron mechanism. बरोबर? Hello. हॅलो, बरोबर आहे का? काय अवघड झाला. हॅलो हॅलो हॅलो. Yes, sir. काय बघा ना, कोण सांगत नाही ना फटाफट. लिहून घेऊया मग आपण. काय बघा ना, तुम्हाला सांगायचं नसेल तर कोण सांगेल का क्रॉस स्लाइड? व्हॉट इज दी रोल ऑर व्हॉट इज दी क्रॉस स्लाइड? जे दिसतंय ते सांगायचं आहे ना. Cross slide is the third element on the carriage which is mounted on the saddle. त्या saddle वरती mount केलेला हा cross slide आहे. And on this cross slide we can consider there is one wheel. We are calling that wheel as cross slide hand wheel. When this cross slide hand wheel we will rotate in clockwise or anti-clockwise direction, at that time entire cross slide will have traverse movement on the actually saddle. ह्या सॅडल वरती मुवमेंट होती त्याची. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही हे व्हील फिरवणार आहे त्यावेळेस गाईडवेजचा काही संबंध नाहीये. ओके. So entire cross slide we can have, okay, movement of cross slide we can have either in to or fro kind of motion, but that motion will have in perpendicular direction to the axis of the workpiece or axis of the spindle. बरोबर? हॅलो, समजलं का? हॅलो. Yes, sir. नेक्स्ट, टूल पोस्ट स्लाइड कोण सांगेल? वेअर इट इज माउंटेड? टूल पोस्ट स्लाइड इज माउंटेड ऑन दी, सांगा, क्रॉस स्लाइड. बरोबर? Cross slide. Yes, sir. And what is the role of tool Yes. post slide? There will be two Change the angle. we can give angle to the tool post, or we can give Yes, sir. angle to the tool, and giving angle to the tool will help us to perform taper turning operation when tool post wheel, म्हणजे ही, when tool post wheel we will rotate either in clockwise or anti-clockwise direction. At that time we can perform taper turning operation, and this tool post slide will help us to perform taper turning operation by swiveling. असा शब्द आहे तिकडे, swivel, SWIVE, swivel म्हणजे हे फिरवणे. वरचा भाग जो आहे तो फिरवणे. हा जो भाग आहे कुठला, एवढा सगळा, हा सगळा भाग थोडासा अँगल देऊन फिरवणे. तो वरतून तुम्हाला टॉप व्ह्यू मधून दिसणार. म्हणजे हा जर तुमचा क्रॉस स्लाइड, हा जर तुमचा टूल पोस्ट स्लाइड असेल तर त्या टूल पोस्ट स्लाइडला असं फिरवणार, हे फिरवून असं दिसणार. बघा ना, थोडस इमॅजिन करा. हॅलो. Yes, sir. हे कसं फिरवलंय बघा. हे असं वरतून टॉप व्ह्यू वरतून इकडून बघितल्यानंतर दिसणार ते. तुमचा जो हा टूल पोस्ट आहे, इकडे टूल पोस्ट असणार आहे वरती, आणि त्याच्या खालतीचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतोय, टूल पोस्ट स्लाइड. सो सर्टन अँगल कॅन बी गिव्हन टू दिस टूल पोस्ट स्लाइड. वाय? बिकॉज वी कॅन परफॉर्म टेपर टर्निंग ऑपरेशन. समजलं का? हॅलो. Yes, sir. And at the last, tool post, which is the tool holding device. Tool post is the tool holding device in which we can fix our single point cutting tool to perform different kinds of operations with the help of lathe machine. बरोबर? Yes, sir. चला मग आपण लिहून घ्या आता वन बाय वन. मला वाटतं सगळे पार्ट व्यवस्थित सांगून झाले, कुठला पार्ट मिस नाही झाला. असं जेवढं गरजेचं आहे तेवढं भरपूर झालं आपल्या फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये. ठीक आहे. नंतर सेकंड इयर, थर्ड बघा, जर तुमची ब्रँच मेकॅनिकल असेल तर सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर 3 वर्ष तुम्हाला किती सेमिस्टर असणार आहेत? 6 सेमिस्टर असणार आहेत. त्या 6 सेमिस्टर मध्ये 6 वेळा तुम्ही वेगवेगळे जॉब बनवणार आहात, जॉब करणार आहात ह्या लेथ मशीन वरती.
लेथ मशीन वापरून, जर मेकॅनिकल ब्रँच असेल तर. हॅलो, आमच्या वेळेस होतं, आता तुमच्या वेळेस तर माहित नाही मला. आमच्या वेळेस तसं होतं की सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर येस सर. प्रत्येक वर्षाला 2 सेमिस्टर जर पकडल्या तर 6 सेमिस्टर साठी 6 जॉब, 6 different jobs, 6 different workpieces will be given to you. You can perform different kinds of operations on the lathe machine. तिकडे ही लेथ मशीन प्रत्येकाला सेपरेट प्रॅक्टिकलला तिकडे वापरायला लागते. हे सगळं तुम्हाला स्वतःला करायला लागतं. तिकडे इन्स्ट्रक्टर असतात वर्कशॉपमध्ये माहिती सांगायसाठी, पण हे सगळी मशीन तुम्हाला एकट्याला हँडल करायची आहे. जर तुमची ब्रँच मेकॅनिकल असेल तर सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर. समजलं का? हॅलो, Yes, sir. येस सर. चला मग जाऊया आता आपण पुढे. लेट अस राईट अँड कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ दिस लेथ मशीन. डायग्राम काढायसाठी जागा सोडा आहे. किती जागा सोडायची काल मी सांगितलं, बरोबर? Yes, sir. मग खालती नवीन पेज वरती लिहा आहे. त्याच्यामध्ये हे थोडस लिहू आपण आहे ना सुरुवातीला. लेथ मशीन इज, लिहा ना फास्ट लिहा, इथलं थोडस लिहूया आपण हे पॉइंट. लेथ मशीन इज मशीन टूल. लेथ मशीन इज द मशीन टूल which is used for removing unwanted or undesirable material. Lathe machine is the machine tool which is used to remove unwanted material in the form of chips. In the form of chips. Lathe machine is the machine tool which is used to remove the unwanted or undesirable material in the form of chips. Full stop. Workpiece will be used in cylindrical form or cylindrical shape. Workpiece is used in the form of cylindrical rod म्हणा, in the form of cylindrical rod. Workpiece will be used in the form of cylindrical rod. Next point about lathe machine. Lathe machine is oldest. भरपूर जुनी आहे ही बर का. सगळ्यात पहिली मशीन म्हणू आपण ह्याला, जिकडे बरीच जुनी मशीन आहे ही. त्याच्यानंतर बऱ्याच काही नवीन मशीन्स आल्या, बट दिस इज द ओल्डेस्ट मशीन. लेथ मशीन इज ओल्डेस्ट, कॉमा मोस्ट सिंपल, कॉमा मोस्ट वर्सटाईल, म्हणजे ऑलराऊंडर. ऑल डिफरंट काइंड्स ऑफ ऑपरेशन्स वी कॅन परफॉर्म. त्याच्या अर्थानं इकडं व्हर्सटाईल शब्द आलेला आहे. लेथ मशीन इज ओल्डेस्ट, कॉमा मोस्ट सिंपल, कॉमा मोस्ट वर्सटाईल अँड मोस्ट वाईडली. हे स्पेलिंग चुकलेलं आहे. वाईडली, मोस्ट वाईडली, बरोबर? Yes, sir. मोस्ट वाईडली युज्ड मशीन म्हणा. Lathe machine is oldest, most simple, most versatile and most widely used machine. Next line थोडक्यात लिहितोय आपण, ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ लेथ मशीन डॅश. फर्स्ट लाइन, प्रिन्सिपल ऑफ लेथ मशीन डॅश. हिअर, हिअर, हिअर म्हणजे इथे, ठीक आहे. हिअर सर या डायग्राम काढायला जागा सोडायची का? काही गरज नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर सोडा जागा. ही डायग्राम काढायला पाहिजे का नाही एक्झाम मध्ये माहित नाही. हे प्रिन्सिपल कधी विचारतात का नाही हे पण नाही माहित. फक्त तुम्हाला समजण्यासाठी ऍक्च्युअल लेथ मशीन काय काम करते त्याच्यासाठी आपण प्रिन्सिपल लिहून देतोय, ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ लेथ मशीन, हाऊ ऍक्च्युअली लेथ मशीन वर्क्स. त्याचं प्रिन्सिपल काय आहे, तर प्रिन्सिपल मध्ये लक्षात काय घ्यायचंय आपल्याला, की इकडे आपला सिंगल पॉइंट कटिंग टूल जो आहे, ठीक आहे, तो स्टेशनरी आहे.
स्टेशनरी म्हणजे ऍक्च्युली तो रिव्हॉल्व नाही होत आहे. रिव्हॉल्व होणारा जर कुठला पार्ट असेल तर दॅट इज वर्कपीस. आपलं वर्कपीस जे आहे ते रिव्हॉल्विंग होतं. आणि सिंगल पॉइंट कटिंग टूल इज स्टेशनरी ऍक्च्युली बिकॉज ऑफ विच मटेरियल विल बी रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ चिप्स. येतं का लक्षात? अँड दिस वर्कपीस वी आर होल्डिंग विथ द हेल्प ऑफ वर्कपीस होल्डिंग डिव्हाइस विच वी आर कॉलिंग इट ॲज चक. ह्याला चक म्हणतोय आपण. हॅलो, बरोबर? Yes. हा, मग तेवढं फक्त लिहितोय आपण. प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ लेथ मशीन डॅश. नेक्स्ट लाईनला हिअर वर्कपीस गेट्स revolved 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 VOLVED revolved बरोबर. हॅलो, Yes, sir. here workpiece gets revolved about the axis of spindle. हा ऍक्सिस ऑफ स्पिंडल आहे बरं का. हा जो दिसतो मध्ये सेंटरला हा ऍक्सिस ऑफ द स्पिंडल आहे. वर्कपीस गेट्स रिव्हॉल्व्ड अराउंड or about the axis of the spindle, about axis of the spindle and single point cutting tool is stationary. Single point cutting tool is stationary. Single point cutting tool is stationary. आता तसं बघायला गेलं तर हे स्टेशनरी नसतं. ते स्टेशनरी म्हणजे स्टेशनरी म्हणण्यापेक्षा आपण ह्याला काय म्हणूया, सिंगल पॉइंट कटिंग टूल इज नॉट गोइंग टू बी रिव्हॉल्व्ड म्हणा. हे रोटेट नाही होत. रोटेट होणारच जे काय असेल ते फक्त वर्कपीस आहे. काय लिहिलं तिकडे? Here workpiece gets revolved about the axis of the spindle and single point And cutting tool single is point cutting stationary. tool is not going to be revolved. Single point cutting tool is not going to be revolved. म्हणजे हे गोल नाही फिरत, हे असं नाही फिरत. ह्याला रोटरी मोशन नसते. सिंगल पॉइंट कटिंग टूलला रोटरी मोशन नसते असं म्हणायचं आपल्याला. कळलं का? हॅलो, Yes, sir. हा. नेक्स्ट लाईन. वर्कपीस असं म्हणा ना, we can hold HOLD, we can hold workpiece with the help of workpiece holding device. We can hold workpiece with the help of workpiece holding device. We can hold workpiece with the help of workpiece holding device. ब्रॅकेट मध्ये काय म्हणणार? वर्कपीस होल्डिंग डिव्हाइसच्या त्याच्या पुढच्या ब्रॅकेट मध्ये त्याला काय म्हणायचं? चक. बरोबर? हॅलो, Yes. workpiece, we can hold workpiece in the workpiece holding device in the round bracket you can mention chuck. CHUCK. जाऊया पुढे. हा, आता खालती लिहा. लेथ मशीन कन्सिस्ट ऑफ, कंस्ट्रक्शन म्हणा, वरती हेडिंग द्या ना, कंस्ट्रक्शन dash. Lathe machine consists of following mechanical elements. Lathe machine consists of following mechanical elements. Number 1 legs म्हणा. Number 1 legs. Number 2 इथे येते ऍक्च्युली बेड. Number 2 बेड.
त्या बेडच्या आधी ऍक्च्युली असू द्या, बेड म्हणला आपण नंबर 2 ला. नंबर 3 ला ट्रे. हॅलो, नंबर 3 ट्रे. काय अडचण? नो सर. हा, नंबर 4. हा, नंबर 4 कॅरेज. नंबर 4 कॅरेज. नंबर 5 फीड ड्राईव्ह. नंबर 5 फीड ड्राईव्ह. नंबर 6 हेड स्टॉक. नंबर 7 टेल स्टॉक. मेन पार्ट्स लिहिलेले आहेत आपण. हॅलो, समजतं का बघा? येस सर. हा. मग नेक्स्ट लाईनला नंबर 1 लेग्स. प्रत्येकाबद्दल एक 2-2, 3-3 लाईन माहिती लिहायची, म्हणजे कन्स्ट्रक्शन संपलं आपलं. नेक्स्ट लाईन नंबर 1 लेग्स. खालती लिहा ना. लेग्स आर द फाउंडेशन ऑन विच. लेग्स आर द फाउंडेशन ऑन विच entire 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 superstructure of lathe machine is constructed. Superstructure structure चुकला आहे. स्ट्रक्चर TURE. काय लिहिलं वाक्य? Legs are foundation on which entire superstructure. Entire superstructure of lathe machine is constructed. Entire superstructure of lathe machine is constructed. ज्याच्यावरती ते बांधलं जातं, पायावरती सगळी इमारत बांधली गेली, तसं ते फाउंडेशन म्हणून आपण ह्याला. ठीक आहे. लेग्स आर द फाउंडेशन ऑफ एंटायर. लेग्स आर द फाउंडेशन ऑफ, काय म्हणलं इकडे? लेग्स आर दी. Legs are the foundation on which entire superstructure of lathe machine is constructed. हा. Legs are the foundation of lathe machine on which entire superstructure of the lathe machine is constructed. बरोबर? Yes sir. Yes, sir. आता सेकंड पार्ट जो आहे बरं का, आपण थोडंसं सिक्वेन्सनी जायला पाहिजे होतं. सेकंड पार्ट आपण ट्रे घ्यायला पाहिजे. हॅलो, थोडंसं चेंजेस करा. आणि थर्ड पार्ट जो आहे तो बेड घ्या. ओके सर. हा. सो सेकंड पार्ट यू राईट ट्रे. ट्रे इज मेड अप ऑफ टिन. टिन म्हणजे काय? हॅलो हॅलो, पाचवीत शिकला का बघा शब्द टिन? हॅलो, टिनच ना. पत्र्याला काय म्हणायचं? हॅलो, TIN टिन. TIN टिन म्हणजे काय? पत्रा. हा. सो ट्रे इज मेड अप ऑफ टिन. जर टिन शब्द आवडला नसेल तर त्याला दुसरा शब्द शीट मेटल वर्किंग. शीट मेटल म्हणा, वर्किंग नका, शीट मेटल फक्त म्हणा. शीट मेटल. ट्रे इज मेड अप ऑफ टिन और शीट मेटल इन विच, ज्याच्यामध्ये, इन विच instruments like measuring instruments म्हणा. in which measuring instrument, मोजमाप करणारी instruments, measuring MEASURE, MEA चुकलं स्पेलिंग, MEA measuring instrument, MEASU SURING. हा, measuring instruments, RING, measuring instruments. ठीक आहे. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. काय लिहिलं वाक्य? काय लिहिलं? इन विच मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स can be put
पॅसिव्ह रचना बघा आहे ना, वाक्य इंग्लिश कॅन बी पुट फुल स्टॉप. नेक्स्ट लाईन, when material will be removed in the form of chips, when material will be removed in the form of chips, it will be collected in the tray, it will be collected in the tray. When material will be removed in the form of chips, CHIPS, it will be collected in the tray. काय अडचण? हॅलो. नाही सर नाही. हा. नाव थर्ड पार्ट विच इज बेड. लिहा तिकडे बेड, बीईडी बेड. बेड म्हणजे हा पार्ट आहे बरं का, एवढा इथून. हॅलो, दिसला का? येस सर. हा, त्याला बेड म्हणतोय आपण. लिहा ना खालती बेड डॅश. इथे लिहिलं आहे ना, बेड इज द बेस ऑफ लेथ. लिहा ना, बेड इज द बेस ऑफ लेथ. बेड is the base of lathe. Bed is the base of lathe. हे पण चांगलं वाक्य आहे. नेक्स्ट पॉइंट, द टॉप ऑफ बेड हॅज 2 गाईडवेज. एवढंच लिहा ना, द टॉप ऑफ द बेड हॅज 2 गाईडवेज. द टॉप ऑफ द बेड हॅज 2 गाईडवेज. स्पेलिंग आहे इथे. The top of the bed has 2 guideways on which ज्याच्यावरती, ठीक आहे, on which कुठले 2 पार्ट? कॅरेज अँड टेल स्टॉक. बरोबर. हॅलो. on Yes, which sir. Yes, sir. on which carriage and tail stock can be slided. Carriage and the tail stock can be slided. Slided, DED. बरोबर. हॅलो. येस सर. मी परत एकदा वाक्य वाचतो बघा ना. द टॉप ऑफ द बेड हॅज 2 गाईडवेज ऑन which द कॅरेज अँड टेल स्टॉक कॅन बी स्लाइडेड. म्हणजे हे आपण स्लाइड करू शकतो. बरोबर. हॅलो. हो सर. हा, तर हे झालं बेडच्या संदर्भात. नेक्स्ट नंबर 4 इज कॅरेज. डॅश करून लिहा ना, कॅरेज. Carriage is the sliding element on the guideways of the bed. On the guideways of the bed. On the guideways of the bed. Carriage is the, काय लिहिलं वाक्य? Carriage is the sliding element. बरोबर. ऑन दी. हा, on the guideways Guideway. of the bed. On the guideways of the bed. बरोबर. Yes, sir. येस सर. नेक्स्ट लाईन. कॅरेज. सर आवाज ब्रेक होतो. हॅलो. हॅलो, सर आवाज नीट येत नाहीये. आवाज येत नाही सर. हा, आता येतो का? हॅलो. Yes, येतो sir. येतो. येस हा, कॅरेज खालच्या येतं येतं सर. कॅरेज इन्क्लूड्स फॉलोइंग मेकॅनिकल एलिमेंट्स. नेक्स्ट लाईन, नंबर 1 सॅडल. नंबर 1 सॅडल. Number 2, which is not visible. Here I am writing what is the name of that element. Hello. Actually, it is not a element. It is Apron. mechanism. Apron mechanism म्हणू आपण. Apron. Apron. Apron म्हणा आहे ना. सेकंड एलिमेंट इज apron आणि त्या apron मध्ये apron mechanism असतं. ते आपण नंतर लिहू. ठीक आहे. सेकंड एलिमेंट इज apron which is not visible in this diagram. जी वरती दाखवलं इथे मी. नंबर 3 is cross slide. Number 3 is cross slide. Number 4 is tool post slide. Number 4 is tool post slide and number 5 is tool post. Number 5 is tool post.
carriage consists of or includes following mechanical elements: number 1 saddle, number 2 apron, number 3 cross slide, number 4 tool post slide, number 5 tool post. Okay, hello. Yes, sir. Next line number 1. Yes, sir. Next line number 1, saddle. Dash. Saddle dash. Saddle is the part of carriage. Saddle is the part of carriage. Saddle is the part of carriage which is rested, rested, which is rested, म्हणजे विश्रांती करता ऍक्च्युली बघा ते आहे ना, रेस्टचा शब्द शहार्थ, which is rested कुणावरती हो? Guideways. Very good. Saddle is the part of carriage which is rested on the guideways of the bed. On the guideways of the bed. On the guideways of the bed. BD bed. Next point. Larger wheel which is present on the carriage. Larger wheel, WHEEL. Larger wheel which is present on the carriage is called as carriage wheel. Is called as, त्याला काय म्हणतो आपण, carriage wheel. This carriage wheel can be rotated in clockwise or anti-clockwise direction. This carriage wheel can be rotated in clockwise or anti-clockwise direction. Okay. Yes, sir. Carriage wheel can be rotated in clockwise or anti-clockwise direction. Because of this, ह्याच्यामुळे, ह्या कारणामुळे, because of this, entire carriage we can move in longitudinal ways. Because of this entire carriage we can move in longitudinal काय दिलं, we can move carriage in the We can move in longitudinal motion. We can move entire carriage we can move in longitudinal direction म्हणा. We can move entire carriage in the longitudinal direction. बरोबर. Yes. हो सर. Second element of the carriage, that is apron म्हणा. Apron dash. Apron is not visible in the diagram. Apron is not visible in the diagram. Full stop. Apron is the mechanism, mechanism, MECHANISM. Apron is the mechanism
which helps, apron is the mechanism which helps to perform threading operation, which helps to perform threading operation. thread, threading, threading operation, बरोबर? Yes, sir. Yes, sir. Which helps to perform threading operation. Apron mechanism helps to move entire carriage in longitudinal direction automatically. Apron mechanism helps to move entire carriage in longitudinal direction automatically. बरोबर? हो सर. Yes. ते आता डिटेल मध्ये आपण एवढं लिहित नाही, आपण फर्स्ट इयर मध्ये आहोत बरं का. स्प्लिट नेट एंगेज झाला लीड स्क्रू सोबत आणि बॅक गिअर मेकॅनिझम आणि मग ते फिरतं. ठीक आहे, एवढं सफिशियंट आहे आपल्यासाठी. ओके, भरपूर झालंय. हॅलो, Yes, sir. Yes, sir. शॉर्ट मध्ये लिहितोय आपण जेवढं एक्झाम मध्ये अपेक्षित आहे. तर हे ॲप्रॉन मेकॅनिझम झालं. नंबर 3, क्रॉसलाइट. Cross-slide is the part of carriage. Cross-slide is the part of carriage which is rested on the saddle. Cross-slide is the part of carriage which is rested on the saddle. Full stop. This cross-slide has one wheel. बरोबर का? Hello. Yes, sir. The cross-slide has one wheel, which is called as cross-slide hand wheel. Which is called as cross-slide hand wheel. Which is called as cross-slide hand wheel. Full stop. Cross-slide hand wheel can be rotated in clockwise or anti-clockwise direction. Cross-slide hand wheel can be rotated in clockwise or anti-clockwise direction. Full stop. This helps to move. This helps to move. MOV. This helps to move cross-slide. This helps to move cross-slide in transverse or perpendicular direction. This helps to move cross-slide in transverse or perpendicular direction to the axis of the spindle. To the axis of the spindle. बरोबर? Yes, sir. Next point, point number 4, tool post slide dash. Tool post slide dash. फासले आहे ना, थोडंसं फासले आहे. आपण 15 मिनिटाचा ब्रेक नंतर देतो, एक 15 मिनिटांनी चालेल. हॅलो,
हो पुढचं लेक्चर आपलंच आहे UHV, त्याच्यामुळे हे थोडस मी एक्सटेंड केलंय. ठीक आहे. हॅलो, Yes. हा फास्ट लिहा थोडस. टूल पोस्ट स्लाइड डॅश. टूल पोस्ट स्लाइड is the part of carriage. Tool post slide is the part of carriage which is rested on the, सांगा, which is rested on the, क्रॉस स्लाइड. very good, which is rested on the cross slide, which is rested on the cross slide. Next line. Tool post slide can be swiveled. Swiveled म्हणजे रिव्हॉल्व सारखाच अर्थ आहे, फक्त थोडासा वेगळा शब्द आहे बघा ना. स्विवेल्ड, SWIVELLED, swiveled. Tool post slide is swiveled. इथे शब्द येतो. हॅलो, टूल पोस्ट स्लाइड इज स्विवेल्ड. स्विवेल्ड म्हणजे रिव्हॉल्व. आपण अँगल देऊ शकतो पर्टिक्युलर, त्याच्यासाठी तो शब्द आहे स्विवेल्ड. क्रॉस स्लाइड काय लिहिलं बघा ना. टूल पोस्ट स्लाइड इज स्विवेल्ड टू गिव्ह प्रॉपर अँगल, टू गिव्ह प्रॉपर अँगल बिटवीन टूल अँड वर्कपीस, बिटवीन tool and workpiece. This will help us to perform taper turning operation. This will help us to perform TAPER, taper turning operation. This will help us to perform taper turning operation. Full stop. In taper turning operation, wheel which is present on the tool post slide, in taper turning operation, wheel which is present on the tool post slide that can be rotated either in clockwise or anti-clockwise direction. That can be rotated either in clockwise or anti-clockwise direction. काय अडचण? हॅलो, हॅलो. नो सर. No, sir. हा झाला चौथा पार्ट. लास्ट पार्ट ऑफ कॅरेज, दॅट इज फिफ्थ पार्ट. 5 म्हणून डॅश करून पुढे लिहा ना. टूल पोस्ट डॅश. Tool post is the topmost part of the carriage. Tool post is the topmost part of the carriage which is rested on the, सांगा, which is rested on the tool post slide. very good, which is rested on the tool post slide, which is rested on the tool post slide. Full stop. Tool post is tool holding device. Tool post is the single point cutting tool holding device असं म्हणा. Tool post is, किंवा tool holding device म्हणलं तरी चालेल. Tool post is tool holding device. आणि एक्झॅक्ट लिहायचं असेल तर सिंगल पॉइंट कटिंग टूल होल्डिंग डिव्हाइस. कधी कधी बोरिंग टूल पण वापरू शकतो आपण, त्याच्यामुळे वेगवेगळे टूल इथे वापरू शकतो आपण. त्याच्यामुळे टूल पोस्ट होल्डिंग डिव्हाइस असं म्हणलं तरी बास झालं याला. टूल पोस्ट इज टूल होल्डिंग डिव्हाइस. काय अडचण? नो सर. No, sir. हा, इकडे आपला चौथा पार्ट जो आहे लेथ मशीनचा तो संपला, ज्याला आपण कॅरेज म्हणतोय. आपण 5व्या पार्ट कडे जातोय, दॅट इज अवर फीड ड्राईव्ह. हॅलो, फासल्या.
feed drive dash feed drive is the power driven drive. Feed drive is the power driven drive, म्हणजे इलेक्ट्रिसिटी लागते त्याला, ठीक आहे. फीड ड्राईव्ह इज पॉवर ड्रिव्हन ड्राईव्ह through which power can be given to the headstock. Power can be given to the headstock. Hello. Power can be given to the headstock. Done? हो. Number 6 headstock. Number 6 headstock. Next line. Headstock is the leftmost part म्हणा. Headstock is the leftmost part. Headstock is the leftmost part on the bed, BED bed, on the bed. बरोबर. Headstock Yes, is sir. the leftmost part on the bed. Full stop. It includes, it म्हणजे headstock includes, इथे दिसते का बघा, ऍक्च्युली हा स्पिंडल दिसतो का? हॅलो, हे पाईप असते. हॅलो, एवढंच दाखवली ऍक्च्युली. येस सर. हा, इंटरनली ही पाईप अशी असते. इमॅजिन करा, अशी पाईप असते. हॅलो, अशी पाईप असते, जी आपल्याला डायग्राम मध्ये जास्त दाखवली नाही त्यांनी, बट हॉलो पाईप असते. हॉलो म्हणजे पोकळ, ठीक आहे. मग काय लिहिलं तिकडे? हेडस्टॉक इन्क्लूड्स स्पिंडल, कॉमा चक. Headstock includes spindle, comma chuck, and spindle speed selector. हेडस्टॉक मध्ये 3 पार्ट आहेत. स्पिंडल येतं, चक येतं आणि स्पिंडल स्पीड सिलेक्टर. दीज आर दी 3 पार्ट्स, and with these 3 parts actually headstock is constructed. समजलं का? हॅलो, वाक्य काय लिहिलं बघा. हेडस्टॉक consists or includes spindle, comma chuck, comma spindle speed selector. Okay. नेक्स्ट लाईन. स्पिंडल, त्याला काय म्हणणार बघा ना, स्मॉल आय म्हणा किंवा ए म्हणा, स्मॉल ए सबबिट त्याच्यामध्ये. स्पिंडल डॅश स्पिंडल इज दी हॉलो पाईप. हॉलो HOLLOW, बरोबर का? हॉलो म्हणजे पोकळ. हॅलो म्हणजे वेगळं, हॉलो म्हणजे पोकळ. हॅलो, Yes, sir. स्पिंडल इज हॉलो पाईप. Spindle is hollow pipe on which chuck is mounted. Swapnali Pawar, would you like to say something? Hello, हात वर केलं बघा. हॅलो, केला हात खाली. ठीक आहे. Spindle is hollow pipe on which chuck is mounted. नेक्स्ट पॉइंट. चक डॅश स्मॉल बी म्हणा किंवा रोमन 2I म्हणा, कसं म्हणलंय आता बघा तुम्ही. चक म्हणा डॅश. चक इज द वर्कपीस होल्डिंग डिव्हाइस. चक इज द वर्कपीस होल्डिंग डिव्हाइस. चक इज द वर्कपीस होल्डिंग डिव्हाइस. मग ते जॉ आणि चक्की वगैरे आपण लिहित नाहीये. हॅलो, डिटेल मध्ये एवढं लिहित नाहीये ते. तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरला शिका. हॅलो,
Yes. Yes, sir. हा, चक्की असते, मग ती फिरवतो आपण आणि मग जॉ उघडतात, मग जॉ उघडल्यानंतर आतमध्ये आपण काय करतोय, वर्कपीस बसवतो. हे सगळं ते समजण्यासाठी फक्त आपल्याला आता एकच गोष्ट कळली पाहिजे की चक इज वर्कपीस होल्डिंग डिव्हाइस. वर्कपीसला पकडण्यासाठी जे काही डिव्हाइस वापरलं जातंय त्या डिव्हाइसला आपण चक असं म्हणतोय. सो चक इज वर्कपीस होल्डिंग डिव्हाइस. समजलं का? Yes, sir. हा Yes, sir. हा. नेक्स्ट रोमन 3 म्हणा, किंवा तुम्ही जर एबीसी लिहिलं असेल तर सी म्हणा. स्पिंडल स्पीड सिलेक्टर जे इकडे दाखवलेत, ह्याला स्पिंडल स्पीड सिलेक्टर म्हणतोय आपण. नॉब्स असतात जे आपण हे इकडं असं वळू शकतो खालती वरती, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं तर हा जो काही स्पिंडल आहे, ज्याला ह्या फीड ड्राईव्हनी आपण पॉवर दिलेली आहे, ह्या स्पिंडलची आपण स्पीड काय करू शकतोय, कमी जास्त करू शकतोय. हॅलो. Yes, sir. हा, त्याचं काम हे जे काम आहे ते काम कोणाचं तर स्पिंडल स्पीड सिलेक्टरचं आहे. मग त्याचं आपण एक वाक्य लिहितोय ह्याच्या संदर्भात, खालती लिहा. स्पिंडल स्पीड सिलेक्टर रोमन 3 म्हणा किंवा सी म्हणा आणि डॅश करून, स्पिंडल स्पीड सिलेक्टर इज हेल्पिंग अस टू इनक्रीज ऑर डिक्रीज. Spindle speed selector is helping us to increase or decrease speed of the spindle. Increase or decrease speed of the spindle. Okay. Hello. Hello. Yes, sir. Last part, which is tail Yes, sir. stalk. सातवा पार्ट लिहा, टेल स्टॉक. टेल स्टॉक. Next line. Tailstock is rightmost part of the lathe machine which is rested on the bed. Tailstock is the rightmost part of the machine. Tailstock is the rightmost part of the lathe. Tailstock is the rightmost part of the lathe which is rested on the बेड म्हणण्यापेक्षा which is rested on the guideways. करेक्ट शब्द, ठीक आहे. which is rested on the guideways. which is rested on the guideways. नेक्स्ट लाईन. आता इथे पण बघा बरं का, जसा चकला स्पिंडल आहे तसा इथे एक छोटासा स्पिंडल दिसतो का हो? बघा इथे. हॅलो. हॅलो. Yes, sir. This is the spindle of tailstock. This is the spindle of tailstock. थोडंसं इमॅजिन करा, हे जे व्हील आहे, जे टेलस्टॉक व्हील म्हणू आपण, हे ज्यावेळेस मी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मोशन मध्ये फिरवणार त्यावेळेस हा जो स्पिंडल आहे तो आत बाहेर जातो. त्या टेलस्टॉकच्या बाहेर येतो कधी किंवा आतमध्ये जातो. हॅलो. थ्रू विच यू कॅन ऍडजस्ट दिस लेंथ. ही जी काही लांबी आहे डेड सेंटरची, ती डेड सेंटरची लांबी आपण कमी जास्त करू शकतो विथ द हेल्प ऑफ स्पिंडल. हॅलो. Yes, sir. हा. मग त्याच्या संदर्भात एक थोडक्यात लिहितोय आपण. काय लिहिणार, कसं लिहिणार बघा. टेलस्टॉक हॅज स्पिंडल, इथे म्हणू आपण इकडे स्पिंडल, SPINDL स्पिंडल. Tailstock has a spindle in which dead center is fixed. हे दिसतं का? ह्याला डेड सेंटर म्हणतोय आपण. हॅलो. Tailstock has a spindle in which dead center is fixed. Dead center is fixed. Full stop. Tailstock is used to give support to larger workpiece. Tailstock is
used to give support to larger workpiece. To larger workpiece. WRKPIECE. Tailstock is used to